आजकाल स्टँडअप कॉमेडीचा जणू जमानाच आलाय, जो तो उठतोय आणि स्टँडअप सुरू करतोय. अशातच अनेक स्टँडअप कॉमेडियन वादातही सापडतात आणि या वादाला सर्वात मोठं कारण या स्टँडअप कॉमेडियनची अभद्र भाषा. लोकांना हसवण्यासाठी वाक्यात 2-3 शिव्या टाकल्या, नाक्यावरचे स्लॅग टाकले की झालं. मात्र एका अशाच शो मध्ये केलेल्या एका वक्तव्यानं पूर्ण देश पेटून उठला होता, कारण हे वक्तव्यच तसं होतं. हा सर्वात वादग्रस्त शो होता स्टँडअप समय रैनाचा आणि हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं शो मध्ये आलेला गेस्ट आणि प्रसिद्ध पॉडकास्टर रणबीर अलाहाबादिया यानं. त्यानंतर समय आणि रणबीर दोघांनाही याची मोठी किंमत मोजावी लागली होती. शोचे सगळे एपिसोड्स डिलीट करावेच लागले होते. मात्र प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंतही जाऊन पोहोचलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया गाईडलाईन्ससाठी सरकारनं मोठी पावलं उचलायचंही ठरवलं. मात्र तो शो समय आपला सीझन 2 घेऊन परत येत असल्यानं सर्वांचे कान खडे झाले. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. कॉमेडी किंग समय रैनानं पुन्हा एक धमाका केलाय. प्रचंड वादग्रस्त पण प्रचंड लोकप्रियही असा इंडियाज गॉट लेटेंट शोच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा करण्यात आली. भारतीय डिजिटल विश्वातील सर्वात गाजलेला आणि तितक्याच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रियालिटी शो इंडियाज गॉट लेटेंट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन समय रैना यानं आपल्या नवीन स्टील अलाइव्ह या कॉमेडी स्पेशलच्या माध्यमातून या शोच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली. तब्बल 14 महिन्यांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आणि सोशल मीडियावरील बंदीनंतर समय रैनानं पुन्हा एकदा डिजिटल पडद्यावर राज्य करण्यासाठी कंबर कसली. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये या शोच्या पहिल्या सीझननं लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले होते. मात्र एका एपिसोडमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहाबादिया याने एका स्पर्धकाला विचारलेल्या वादग्रस्त प्रश्नामुळे हा शो मोठ्या संकटात सापडला होता. या प्रकरणामुळे समय रैनासह शोमध्ये सहभागी असलेल्या अनेक नामांकित कॉमेडियन्सवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परिस्थिती इतकी चिघळली होती की समयला त्याच्या यूट्यूब चॅनलवरून सर्व 18 एपिसोड्स हटवावे लागले होते. या वादामुळे त्याला अंदाजे 8 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान सोसावं लागलं, असं त्यानं आपल्या नवीन स्पेशलमध्ये नमूद केलं. मात्र आता राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्सप्रमाणे समय रैनानं पुनरागमन केलंय. आपल्या नवीन घोषणेत समयनं स्पष्ट केलंय की इंडियाज गॉट लेटेंटचा दुसरा सीझन अधिक वाईल्ड आणि अनफिल्टर्ड असेल. त्यानं प्रेक्षकांना संकेत दिले आहेत की यावेळी शोचे 2 प्रकार असतील. एक सॉफ्ट व्हर्जन जे यूट्यूबच्या नियमांचं पालन करून सर्वांसाठी उपलब्ध असेल आणि दुसरं अनकट व्हर्जन जे कदाचित एका खास प्लॅटफॉर्मवर किंवा थेट प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल. समयच्या मध्ये कलाकाराला आपली कला सादर करताना कोणत्याही दबावाखाली राहू नये असं वाटतं, म्हणून त्यानं यावेळी शोची रचना बदलण्याचा निर्णय घेतलाय. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये आशिष चंचलानी, तन्मय भट्ट आणि बालकलाकार अपूर्वा मुखिया यांसारख्या दिग्गजांनी परीक्षक म्हणून काम केलं होतं. दुसऱ्या सीझनमध्ये ही जुनी टीम पुन्हा एकत्र येणार की समय काही नवी चेहऱ्यांना संधी देणार याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली. तरीही आशिष चंचलानी यानं सोशल मीडियावर समयच्या या निर्णयाचं स्वागत केल्यानं तो या शोचा भाग असेल अशी दाट शक्यता वर्तवली जाते. समय रैनासाठी गेलं वर्ष अत्यंत चढउतारांचं राहिलंय. भारतात वादाचा सामना करत असतानाच त्यानं जागतिक स्तरावर आपली मोहर उमटवली. न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये परफॉर्म करणारा तो सर्वात तरुण भारतीय कॉमेडियन ठरला. युरोप आणि ऑस्ट्रेलियातील त्याच्या यशस्वी दौऱ्यानंतर आता तो पुन्हा आपल्या मूळ प्लॅटफॉर्मवर म्हणजेच यूट्यूबवर परततोय. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी कॉर्पोरेट जगतात आणि ब्रँड्समध्ये मात्र संमिश्र प्रतिक्रिया आहे. पहिल्या सीझनच्या वादानंतर अनेक मोठ्या ब्रँड्सनी या शोमधून आपली गुंतवणूक काढून घेतली होती. आता दुसऱ्या सीझनसाठी समयला पुन्हा एकदा मोठ्या प्रायोजकांना आकर्षित करावं लागेल. समयनं यावर भाष्य करताना म्हटलंय की त्याला आता कोणत्याही ब्रँडच्या अटी शर्तीनुसार शो चालवायचा नाही, तर प्रेक्षकांच्या प्रेमावर हा शो उभा करायचा आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये या शोसाठीच्या ऑडिशन्स आणि तिकीट बुकिंगची माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. समय रैनाच्या या धाडसी निर्णयामुळे भारतीय कॉमेडी क्षेत्रात पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे. इंडियाज गॉट लेटेंटचा दुसरा सीझन पहिल्या सीझनच्या प्रसिद्धीचा विक्रम मोडणार, वादाचाही विक्रम मोडणार, याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील. तुम्हाला काय वा व्यक्त पाहत रहा LS मराठी.